सर्वांचं पुनश्च एकदा या क्रीडा सोहळ्यामध्ये उपस्थित असलेल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम ऑल ऑफ यू. सामना पाहतोय सेमीफायनलचा सामना ज्या ठिकाणी सूरज प्रतिष्ठान बादशाही त्यांच्या विपक्षामध्ये श्रीराम फाउंडेशन आई गावदेवी गोटेकर ब. टायमर इथं सेट केला जाईल. दोन्ही संघ या गोष्टीकडे लक्ष द्या. 3 षटकं 15 मिनिटांमध्ये तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. जर कंप्लीट झाली नाही तर आपला 38 सर्कलच्या आतमध्ये एक एक्स्ट्रा खेळाडू इथनं एंटर करावा लागेल. या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचं आहे. या ठिकाणी एक सूचना आहे. आयोजन कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित प्रेक्षकांच्या जवळ येऊन आपल्याला कुपन देणार आहेत. एक कुपन आपल्याकडे राहणार आणि एक कुपन आयोजन कमिटीच्याकडे राहणार. लकी ड्रॉ आपल्याला सायकल भेटवस्तू म्हणून दिली जाणार आहे. भाग्यवान प्रेक्षक म्हणून या ठिकाणी स्वर्गीय शरद भांडे स्मृती चषकामध्ये आपण पाहणार आहोत फायनल संपल्यानंतर. आणि कुणालजी बसवंत यांच्या वतीनं शुभेच्छा आलेल्या आहेत गावदेवी गोटेकर संघासाठी. थँक्यू सो मच. आपण ऑन गोईंग मॅचकडे ज्या ठिकाणी फलंदाजीसाठी दाखल झाल्यास बॅटिंगसाठी बादशाहीचा ब्रँड, शहापूरचा टायगर, कल्पेश जाधव त्याच्या सोबतीने दिनेश बसवंत आलेत. अतिशय प्रेक्षकांनो चित्त थरारक सामना आपल्या सर्वांच्या भेटीला इथे उपस्थित झाला आहे. अगदी महत्त्वाचा सामना या संपूर्ण स्पर्धेमधील एक अति मोस्ट इम्पॉर्टंट सामना या मॅचमध्ये पाहायला मिळेल. बादशाहीकरांचा गौरव, बादशाहीकरांचा ब्रँड, कल्पेश जाधव मैदानामध्ये दाखल झाला. शहापूरचा टायगर गोलंदाजी ट्रॅकवरती. गोटेकर एक्सप्रेस आतिश भांडे एपीला पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. हा महत्त्वाचा सामना दोन्ही संघांसाठी. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक फॉर दिस मॅच. सामना इथं सुरुवात केली जाईल. टायमर ऑन आहे. पहिला चेंडू डिलिव्हर केला जाईल 9:23 मिनिटांनी. कल्पेश जाधव यांच्या विकेटसाठी जयेश नारिकिरा यांच्या वतीनं 500 रुपयाचं आणि हॅट्रिक घेतली तर 1000 रुपये गावदेवी गोटेकर संघासाठी. पहिला चेंडू स्विच हिट केल्याचा प्रयत्न आविष्कारी फटक्याचा. आविष्कारीत आलाय. कल्पेश जाधवने ठोकलाय. हा चेंडू अगदी पॉइंट वरनं क्षेत्ररक्षक वेगाने झेपावले गेले. हा तिथनं धावा कंप्लीट झाल्या 2. संघाचा अकाउंट ओपन झालाय. कल्पेश जाधव या टीमचा शेरदिल खेळाडू, या टीमचा वन मॅन आर्मीचा रोल नेहमी निभावतो. त्याच्या सोबतीने आज ओपनिंग पेरीमध्ये काहीसा बदल पाहायला मिळाला. दिनेश बसवंत आलेत सलामीवीर म्हणून त्याच्या सोबतीने. सापगावकरांचा अभूतपूर्व आणि स्वप्नपूर्ती झाली आहे सापगावकरांची या स्पर्धेमधनं. आणि तो सोहळा आपण पाहतोय इथे. गुटना टेक तमाशा देख त्या पद्धतीचा फटका खेळायचा होता. पाड्यात स्वीप खेळत असताना इथनं हा डॉट बॉल आलाय. कल्पेश जाधव सध्या बॅटिंगसाठी आहे. आता या मॅचमध्ये आपण अनेकदा पाहिलंय. आधी मडके गोलंदाजी ट्रॅकवरती येताना पाहायला मिळाला आणि आता या मॅचमध्ये काहीशा रणनीतीमध्ये बदल. आतिश पांडेला गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल केलंय आणि त्याचमुळे सध्या ही मॅच आपण पाहतोय. 2 धावा 2 चेंडूमध्ये पाहायला मिळाल्यात. समोर आता खेचण्याचा प्रयत्न. जेपी तिथे उपस्थित होता. चेंडू हाताबंद अडू शकला नाहीये. इथनं सिंगल धाव कंप्लीटेड. लिबर्टी ऑइल मिलचे उपाध्यक्ष सतीजी झिंगोरे यांच्या वतीने गावदेवी गोटेकर बी संघासाठी शुभेच्छा आल्यात. थँक्यू. 3 धावा इथनं येताना पाहतोय. सुपर मॅच, सुपर सामना, स्पर्धा देखील अगदी एक मोठं व्यासपीठ सापगावकरांनी या ग्रामीणच्या पटलावरती या खेळाडूंना हे मैदान उपस्थित करून दिलं. एक मोठं व्यासपीठ निर्माण करून देत असताना या अभूतपूर्व सोहळ्याचे ही सध्या आपण सेमीफायनल सामना पाहतोय. फुलटॉस आहे आणि फुलटॉस वरती दिनेश बसवंतचा हा प्रहार चेंडूला पाठवलाय सीमा पार. दिनेश बसवंत ब्रँडेड षटकार. फुल टॉस वरती फुल टोल वसूल केलाय दिनेश बसवंतच्या पाठबदना. दिनेश बसवंत सध्या त्याने षटक्या ठोकलाय. आतिश पांडेवरती आक्रमण चढवलाय.
इथे अजून एक समोर होण्याचा प्रयत्न. जेपी चेंडूच्या खाली डाऊन द बॉल. बिग विकेट डाऊन, बिग ब्लो, बिग बट डाऊन. दिनेश बसवंत बाद. मोठी धक्का. टीम सूरज प्रतिष्ठान बसते टीमला धक्का क्रमांक पहिला. दिनेश बसवंत बाद. यस, थँक्यू सो मच. काय जबरदस्त ॲथलेटिक झेल पाहायला मिळाला जेपीच्या माध्यमातून. अगदी वेगाने चेंडूपर्यंत लास्ट मोमेंट वेट केला, वॉश केला आणि त्यानंतर आपली कमाल दाखवत असताना त्याने झेल कॅरी केली आहे. सुपर कॅच टेकन बाय जेपी. प्रीतम जोशी त्या ठिकाणी उपस्थित. नवीन फलंदाज एंटर झाला, न्यूमॅन एंटर झाला इन नॅट नंबर 3. या टीमचा कॅप्टन, या टीमचा शिलेदार, या टीमचा मुखिया म्हणजेच रोहित जाधव आलाय या टीमसाठी. यंग टॅलेंटेड खेळाडू, प्रचंड प्रतिभावंत खेळाडू म्हणजे रोहित जाधव. समोर अतिश पांडे पहिला चेंडू फेस करेल. इथे टॉपेचा काही मिस टायमिंग फटका. चेंडू चालाय घोषंकित क्षेत्रामध्ये, सिंगल धावीत आली आहे. अतिशय चित्त थरारक सामना. पहिल्या षटक्यामध्ये आपण पहिल्या 10 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. अजून देखील कल्पेश जाधव मैदानामध्ये स्थिर आहे. त्याच्या सोबतीने रोहित जाधव इथे उपस्थित झालाय. शहापूरकरांसाठी एक मोठा सोहळा सध्या इथनं या मैदानावरती पाहायला मिळाला. हे मैदान शहापूरकरांच्या आवडतीचं मैदान आणि ग्रामीण पटलासाठी हे या सीझनमध्ये प्रथमतः आपण पाहतोय. ग्रामीण पटलावरचे खेळाडू या मॅचमध्ये ग्रामीण संघाला घेऊन खेळताना पाहायला मिळतो आणि त्याचं एकमेव वन अँड ओनली कारण आहे जे या सापगावकरांनी हा अभूतपूर्व सोहळा इथं संपन्न करण्यासाठी हे व्यासपीठ निर्माण करून दिलंय. हे आपण सर्वच कटआउट्स पाहतोय. या शहापूर क्रिकेटचा बिग बॉस म्हणजेच विजयभाई भगत साहेबांचा हे कटआउट पाहू शकाल, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालंय. पालीगावचे यंग डॅशिंग उद्योगपती पप्पू शेठ बबन तरणे यांचं कटआउट आपण पाहू शकाल. यानंतर राजकारण क्षेत्रामध्ये वडिलांचा वारसा चालवत असताना या शहापूर क्रिकेट वरती ज्यांचं प्रेम आणि अगदी सापगाव गावाला राजकारण क्षेत्रामध्ये मोठं उल्लेखनीय कामगिरी करून देणारं व्यक्तिमत्व सन्माननीय निलेश किशन भांडे यांचं कटआउट आपण पाहू शकाल साहेबांचं. आणि त्यांच्या सोबतीने या स्पर्धेसाठी अपार मेहनत घेणारा हा व्यक्तिमत्व, पडद्यामागचा हिरो ज्याला आपण संबोधतो तो म्हणजेच मिस्टर अतुल भांडे याचा हा कटआउट पाहतोय. सर्वांनी मेहनत प्रचंड घेतली, मात्र पडद्यामागचा हिरो हा अति महत्त्वाचा इम्पॉर्टंट फॅक्टर असतो आणि तो फॅक्टर आपण अतुल भांडेला पाहिला. त्याच्या सोबतीने त्याचे संपूर्ण सहकारी यांच्या वतीने अभूतपूर्व सोहळा, त्यात वैदिप्यमान सोहळ्याचा आपण सर्व साक्षीदार. अगदी काहीच क्षणांमध्ये या स्पर्धेचा चॅम्पियन संघ आज पाहायला मिळेल, त्यासाठी वाट पाहत आहेत मुरबाड 11 संघ, गणेश गायकर, जितू चव्हाण अँड कंपनी. आणि इथनं आता श्रीराम फाउंडेशन, आई गावदेवी गोटेकर ब विपक्षामध्ये सूरज प्रतिष्ठान बादशाही. सेमीफायनल क्रमांकाचा सामना आपण पाहतोय. इथे शॉटअंपूल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, 2 क्षेत्ररक्षक होते, गणेश टिंगोरे आणि त्याच्या सोबतीने आतिश पांडे आले. चेंडूपर्यंत दोघांना कॉलिंग नव्हती, कॉलिंग परफेक्शन असणं गरजेचं होतं आणि त्या ठिकाणी कॅच शीटचा कॉल असताना कॅच ड्रॉप झाली आहे. आतिश भांडेकडनं ही चुकी झाली आहे. या स्पर्धेच्या आयोजकाच्या भूमिकेत आपण अनेक जणांना पाहिलं. अतुल भांडे, कैलास भांडे, नितीन अंदाडे, प्रमोद बोटकोंडले, अविनाश बोटकोंडले, रोहन अंदाडे, दर्शन भांडे, अमोल अंदाडे, राहुल देसले, अभि गाडगे, गणेश अंदाडे. नेक्स्ट बॉल आपण पाहूया. जेपी आलाय पॉईंटच्या क्षेत्ररक्षक अगदी वेगाने धावत आला तिथनं अगदी डीप मध्ये प्रोटेक्शनसाठी. 2 धावा इथनं कंप्लीट होतील. चांगली रनिंग विकेट पाहायला मिळाली. यानंतर आपण पाहतोय आयोजकांच्या भूमिकेमध्ये गणेश अंदाडे, कल्पेश अंदाडे, आदी अंदाडे, विनायक भांडे, विकास भांडे, तन्मय म्हात्रे, अभिषेक गायकवाड, प्रशांत अंदाडे, प्रशांत भांडे, आतिश भांडे, विशाल भांडे, सुजित भोईर, हितेश अंदाडे आणि विघ्नेश भांडे आणि संपूर्ण सापगावकरांची ही टीम आपण पाहतो, ज्यांच्या वतीने ही द्वैदिप्यमान अभूतपूर्व सोहळा हा इथे संपन्न होताना पाहतोय. ग्रामीण खेळाडूंसाठी एक मोठं व्यासपीठ. सुपर सेट डुपर ही स्पर्धा. कल्पेश जाधव ऑन स्ट्राईक असेल, समोर गोलंदाजी ट्रॅकवरती जेपी ऑन साईडला ड्राईव्ह केलाय, तिथनं अलॉन द कार्पेट अगदी मिड विकेटवरनं गणेश धोनी तिथनं उपस्थित झाला. सिंगल धावीतनं कंप्लीटेड.
या षटक्यामध्ये जेपीने अगदी हात खोलूच दिलेत नाहीयेत. लाईन अँड लेंथ वरती मेरिट टू मेरिट गोलंदाजी करतोय, हात खोलण्याचा चान्सच देत नाहीये आणि त्या मेरिट वरती गोलंदाजी करत असताना लाईन अँड लेंथ देखील मिस करत नाही. हे महत्वाचं फॅक्टर आहे या गोलंदाजीमधील. समोर उडवलाय रोहित जाधव आहे तिथं शेतक डाऊन द बॉल आलेत. आतिश पांडे सेफ हँड वेल जज अँड टेकन. अनदर विकेट गोज डाउन. रोहित जाधव बाद. धक्का दुसरा. न्यूमॅन इंटर झालाय. धनेश यादव डीजे बॅटिंगसाठी उतरलेत. 14 वर 2 फलंदाजींना बाद झालेत. सूरज प्रतिष्ठान बादशाही संघ सध्या चांगल्या स्थितीमध्ये पोहोचण्यासाठी प्रयत्न नक्कीच करणार, कारण अजून मैदानामध्ये या शहापूरचा टायगर बादशाही टीमचा गौरव या ठिकाणी उपस्थित आहे. मैदानामध्ये मिस्टर कल्पेश जाधव, त्याच्याकडनं प्रचंड अपेक्षा नेहमीच बादशाहीकरांना असतात. इथे देखील अगदी बेगवान चेंडू होता. इथे मिस टायमिंग फटका. जेडी देखील तिथे डीजे इथनं होतील बाद. चौदा धावसंख्या, लॉस ऑफ 3 विकेट्स. नवीन फलंदाज मिस्टर अनुज जाधव आलेत बॅटिंगसाठी इन ॲट नंबर 5. अनुज आलेत नवीन फलंदाज कल्पेश यादव, त्याच्या सोबतीने अनुज जाधव. या दोघांनी चांगला डाव साकारावा लागेल, चांगला खेळ इथनं करावा लागेल. सध्या तरी संघ अडचणीमध्ये आहे. 14 वर 3 अशी स्थिती पाहतोय. दुसऱ्या षटक्यामधील अतिशय कमालीचं षटक पाहिलं. तिथे कमाल गोलंदाजी पाहिली, फलंदाजाची धमाल आपण पाहिली आहे, कारण तिथे कॅचेस देखील अगदी अफलातून पकडताना पाहायला मिळालेत या षटक्यामध्ये. आतापर्यंत आपण या स्पर्धेमध्ये पाहिले. जेपी आहे शेवटचा बॉल घेऊन मैदानामध्ये दाखल होईल आणि याला मोठा फटका पहिल्या शैलीवरती उडवलाय. स्टँड अँड डिस्पॅच. अनुज जाधवच्या पाठबदनं आल्या ठोकलाय दमदार षटकार. थँक्यू. स्विंग बॉल होता त्यावरती खेचून मारला षटकाराने. आपण पाहतो या स्पर्धेमधील 230 नंबरचा षटकार पाहिला. 246 फोर्स आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. थँक्यू सर. अनुज या फलंदाजानं लगातार 3 षटकार जर मारले तर अजयभाई तरणे यांच्या वतीनं रोख 500 रुपयाचं कॅश प्राईज. थँक्यू अजयभाई तरणे. जाऊया स्वागत समारंभाकडे. सन्मान्य सानापाली ग्रामपंचायत सदस्य सचिनजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान. मी नितीनजी आंदाडे यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते सचिनजी पाटील साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. थँक्यू. त्यानंतर निशांतजी तुंगारे साहेब यांचं देखील स्वागत आणि सन्मान. आदी अंदाडे यांना विनंती करेल आपल्या शुभास्ते निशांतजी तुंगारे यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. गोटीकर संघ एका गोष्टीकडे लक्ष द्या. आपण 2 षटकांसाठी 10 मिनिटे दिले, तुम्ही 11 मिनिटे खर्च केलेत. हा षटक जे आहे आदी मडकेचा 4 मिनिटांमध्ये कव्हर करायचा आहे. आदी मडके बॉलिंग ट्रॅक वरती समोर कल्पेश जाधव. पहिल्या षटकात कोणाचा प्रयत्न, ऑन ड्रायचा फटका, कॅच हिटचा कॉल आणि कॅच ड्रॉप. एकच धावीतनं दुसऱ्याचा प्रयत्न केला, दुसरी धावीतनं सफल होणार नाहीये. अनुज जाधव इथनं बाद.
मोठी विकेट आली आहे. अजून चौथ्या षटकाला सुरुवात देखील नाही आहे. तिसऱ्या षटक्यामध्ये अनुज जाधवची विकेट दिली आहे. चौथा क्रमांकाचा खेळाडू इथनं बाद झालाय. सूरज प्रतिष्ठान बादशाही टीमला धक्का. चौथा फलंदाज अनुज जाधव बाद. थँक्यू. त्यानंतर आकाशजी कोरडे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान अविनाशजी बोटकोंडले यांना विनंती करतोय. भावेशजी कोरडे यांचं स्वागत आणि सन्मान. न्यूमॅन इंटर झालाय. इन ॲट नंबर 6 स्वप्नील भगत आलेत. कल्पेश जाधव वरती आता बादशाहीकरांचं सर्वांचं लक्ष केंद्रित असेल. केंद्र प्रमुख केंद्र बिंदू आहे या टीमचा मुखिया, या टीमचा सरपंच. आणि सरपंच म्हटला तर दावेदार असतो, त्याच्याकडनं मोठ्या अपेक्षा असतात. आधी थँक्यू. त्यानंतर भावेशजी कोरडे यांचं स्वागत आणि सन्मान आधी अंधाडे यांना विनंती करतो आपण करायचं आहे. आधी मडके बदलले त्यामध्ये काहीसा बिघाड. पुन्हा रणवीर रिदमवरती दाखल होताना पाहायला मिळाले. पुढचा चेंडू, पुढचा बॉल. इथे आता फटका फसलाय. मॅचची गोल्डन विकेट मिळण्याची चान्सेस आहेत. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, मिस्टेक झाले. हो 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 मोठा विकेट आणि मोठी विकेट इथनं गळाला लागली होती. सेलिब्रेशन अगोदर सुरू होतं, मात्र तिथने कॅच इटचा कॉल, कॅच ड्रॉप. मनीष लहाने तिथे उपस्थित होता आणि मॅचची गोल्डन विकेट मिळण्याचे चान्सेस होते. ती कॅच ड्रॉप झाली मनीष लहानेकडनं. खूप जास्त उंच हवेमध्ये चेंडू. कल्पेश जाधवची विकेट धोक्यामध्ये. सर्व बादशाहीकरांनी अगदी हृदयावरती हात ठेवला असेल. छातीची हृदयाची स्पंदने वाढली असतील. जणू कल्पेश जाधव इथनं बाद होईल आणि आता डगआउटला परतेल. मात्र तिथे मनीष लहानेने ती झेल सोडली आहे. जेपी डोक्याला हात लावताना पाहायला मिळतोय. त्याला माहिती होतं या विकेटचं महत्व. ही विकेट नव्हे. त्यानंतर जय कोरडे यांचं स्वागत आणि सन्मान. हा चेंडू लाईन अँड लेंथ वरती पाहायला मिळाला. स्विंग अँड मिस पडल्यानंतर जय कोरडे साहेबांचं स्वागत. गणेशजी आंधाडे यांना विनंती करतो आपण करावं. त्यानंतर सन्मान्य बालकृष्ण जाधव आदी यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते बालकृष्ण जाधव यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. 22 धावसंख्या, लॉस ऑफ 4 विकेट्स. स्वप्नील भगत बॅटिंगसाठी स्ट्राईकवरती आहे. इथे परफेक्ट क्लीन बोल्ट, फलंदाज बाद. स्वप्नील भगत टकवरती इथं जाईल टकआउटच्या असेला. सुपर बॉल पाहायला मिळाला. त्यानंतर मनोहरजी जाधव यांचं स्वागत आणि सन्मान. गणेशजी आंधाडे यांना विनंती करायची आपण करायचे. हो टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. नवीन फलंदाज देवेंद्र इथे इंटर होतील. आतापर्यंत 5 खेळाडू बाद झालेत. इन ॲट नंबर 7 वर देवेंद्र आलेत. कल्पेश जाधव वरती संपूर्ण निर्भरता, संपूर्ण जिम्मेदारी. सध्या तर तो शांत आहे. पहिल्याच मॅचपैकी आता त्याला चांगला खेळ इथनं करावा लागेल, बरसावं लागेल. पहिल्या मॅचमध्ये जसा बरसला होता त्याप्रमाणे खेळावं लागेल. आल्या देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बटन बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. डॉट बॉल. प्रत्येक शेंडीवरती अटॅकिंग क्रिकेट खेळण्यासाठी प्रयत्नशील आहेत, मात्र माइंडसेट ठेवायचा होता. या षटक्यामध्ये 30+ धावा आल्याचा अंतिम षटक्यामध्ये कॅल्क्युलेट क्रिकेट खेळत असताना शेवटच्या षटक्यामध्ये अटॅकिंग क्रिकेट खेळण्यासाठी कल्पेश जाधव स्थिर होता. चांगला क्रिकेट त्याच्यामध्ये खेळता आला असता. आल्याला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आहे. आतिश पांडे चेंडूच्या खाली. सेफ हँड आहे आणि अजून एक धक्का. फलंदाज देखील जाईल, बाद होईल. देवेंद्र दोन्ही सख्या बाबांची जोडी आता माझ्यावरती पाहायला मिळेल. हरेश जाधव त्याच्या सोबतीने कल्पेश जाधव एका बाजूला, छोटे मिया एका बाजूला बडे मिया. या दोन सख्या बाबांची जोडी आता मैदानावरती बादशाही संघासाठी
प्रतिनिधित्व नेतृत्व करावं लागेल. समोर आता कल्पेश जाधव, नाव जेवढं मोठं तेवढं काम या मॅचमध्ये पाहायला मिळालं नाही. त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत 7 चेंडू फेस केले, 8 धावा, त्याला जीवनदान मिळालंय आणि ज्याने जीवनदान दिले होतं तोच आता बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालाय. मनीष लहाने चौथ्या आणि अंतिम षटकासाठी स्लॉगरच्या षटकासाठी इथनं त्याला इन्व्हाइट केलंय. ऑन बॉलिंग मार्क तो पाहायला मिळेल. हे बॅटल चांगलं रंगताना पाहायला मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्ट, ज्याने झेल सोडली तसंच आता समोर गोलंदाजी करायची आहे. हा चांगला सामना पाहायला मिळेल. विनर टीम विपक्षामध्ये मेगा फिनालचा सामना पाहायला मिळेल. मुरबाड 11 या दोन संघांमधील. समोर मनीष लहाने बॉलिंग ट्रॅकवरती आणि समोर कल्पेश जाधव. पहिला चेंडू समोर आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहिलं तिथनं सिंगल धाव घेतली नाहीये. दुसराचा प्रयत्न करण्या अगोदर याच चेंडूवरती धाव घेतलेली नाहीये. मिनिट टू मिनिट गोलंदाजी आता इथनं करण्यासाठी प्रयत्न करेल मनीष लहाने. त्याला माहिती आहे की सिंगल धाव घेण्यासाठी प्रयत्नशील नसणार आहे. सेकंडचा कॉल असेल तर ती दुसरी होऊ शकते. मात्र अटॅकिंग क्रिकेट खेळण्यासाठी कल्पेश जाधव इथनं प्रयत्न करेल. मिनिटपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, रिच पासून दूर ठेवला आणि तिथं बॅटची एजन टेकन. थँक्यू सो मच. म्युझिकल बीट्स शहापूरकरांची ही म्युझिकल बीट्स आपण जबरदस्त धून ऐकत आहात. गोटेकर गाव सध्या सामना जिंकण्या अगोदर सेलिब्रेशन चालू आहे. त्यांना माहिती आहे की मॅचची गोल्डन विकेट इथनं आली आहे. कल्पेश यादव बाद झालाय. नवीन फलंदाज इथनं इंटर झालाय. गणेश मास सध्या इथनं दाखल होईल मैदानामध्ये. धावसंख्या इथनं झाली आहे 22 रन्स. सुपर बॉलिंग आतापर्यंत युनिट टू युनिट गोलंदाजी चारही गोलंदाजांनी आपण पाहिलं. पहिला षटक हाताळला. अतिश पांडे दुसऱ्या षटकामध्ये, प्रीतम जोशीला पाहिलं जेपी, त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये आधी मडके, चौथ्या षटकामध्ये मनीष लहाने. पुन्हा आता चांगला चेंडू. एकच जणू एखादा टप्पा पकडलाय त्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय मनीष लहाने. जे जाळं रचलं होतं ते जाळ्यामध्ये अखेरकार अडकवलं आणि त्या मनीष लहाने तो सेलिब्रेशन पाहिला. आई गावदेवी गोटेकर ब टीमचा एक अतिशय चतुर चाणाक्ष बुद्धीची या मॅचमध्ये गोलंदाजी केली आहे. सूरज प्रतिष्ठानबादच्या टीमला नमवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अजून एक चांगला चेंडू लायला नेत वरती चेंडू पाहायला मिळाला. हा देखील डॉट बॉल आलाय. गोलंदाज मनीष लहाने आता सध्या त्याला माहिती आहे की महत्त्वाचे फलंदाज डगआउटच्या असायला परतलेत. आता जे आलेल्या खेळाडूंना इथनं थांबवण्याची ताकद आपल्या गोलंदाजीमध्ये आहे आणि ती दाखवत असताना मिस्टर मनीष लहाने. सुपर बॉलिंग बाय मनीष लहाने. आतापर्यंत योग्य त्या टप्प्यावरती गोलंदाजी केली आहे. 4 चेंडूमध्ये धाव एकही खर्च झालेला नाही आहे. एक्स्ट्रा कव्हरला फटका उडवलाय. शतक्षक डाऊन द बॉल. सिंगल धावीतनं कंप्लीट. अखेर 5व्या चेंडूवरती एक सिंगल धावीतनं कंप्लीट झाले. 23 रन्स, लॉस ऑफ 7 विकेट्स. संघाच्या प्रत्येक खेळाडूकडनं अपेक्षा प्रचंड होत्या, मात्र त्या बादशाही संघाच्या खेळाडूंना ते अपयश आलं. त्यांच्या वतीने चांगल्या धावा करण्याचा प्रयत्न करायचा होता, मात्र अखेरकार अपयश त्यांच्या पदरी आलं आणि 27 वरती 7 स्थिती पाहतोय. इथे देखील पंचाने सांगितलं इट्स अ नो बॉल. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल इथनं सुद्धा पंचाने घोषित केला. एक्स्ट्रा रन इथं ॲड होईल. स्पर्धा आहे सुपर हिट आणि पुढचा चेंडू पाहायला मिळेल फ्री हिट. फ्रीटचा बॉल असेल. मनीष लहाने अंतिम चेंडू घेऊन जाईल फ्रीटचा बॉलवर. किती धावा आणण्याचा प्रयत्न असेल. स्ट्राईक एंडला फलंदाज हरेश जाधव आहे. एखादा षटकार आला तर 30+ नक्की जाऊ शकेल. फायटिंग टोटल उभारण्यामध्ये यश असेल. एक्स्ट्रा कर्वला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा फटका पाहिला. शतक्षक डाऊन द बॉल. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या प्रयत्नासाठी गणेश उपस्थित झाला मास, मात्र दुसऱ्या धाव्यासाठी नकार देत असताना फलंदाजीतनं होईल रन आउटच्या स्वरूपामध्ये बाद. 25 आणि 25 झाल्यानंतर 26चं टार्गेट इथनं सेट केलंय. थँक्यू. थँक्यू. पहा अजूनही कुपन वाटप चालू आहे. कोणत्या प्रेक्षकाला कुपन हवा असेल तर व्यासपीठावर संपर्क साधा आयोजकांशी.
थँक्यू सो मच संदीपजी पाटील सर. हा गोड आवाज आणि ऐकूयात एक चांगलं धून. प्रज्वलजी तरणे यांचं स्वागत आणि सन्मान. मी अमोलजी आंधळे यांना विनंती करतोय प्रज्वलजी तरणे यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. जयेश नारेकिरा यांच्या वतीनं मनीष लहाने यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. आपण कल्पेश जाधव यांची विकेट घेतल्याबद्दल. एक मिनिट ऑर्केस्ट्रा एक मिनिट. त्यानंतर मिथुनजी तरणे यांचं स्वागत आणि सन्मान. गणेशजी आंधळे आपणास विनंती करेल आपण मिथुन तरणे यांचं स्वागत करावं. जाऊया मी शापूरकर बिट्सकडे एक चांगली धून ऐकण्यासाठी. क्या बात आहे. मी शहापूरकर बीट्स आपल्या तालावरती खऱ्या अर्थाने प्रेक्षकांना नाचवतायत, डोलवतायत. थँक्यू. रोहनजी विदे आपण या ठिकाणी आलेलात. आपलं देखील हार्दिक स्वागत. विनंती असेल आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. थँक्यू सो मच. तर समीकरण आहे 24 चेंडू 26चं समीकरण. यावेळेस सलामीची जोडी मैदानाच्या आत या इंटर. ठिकाणी महाराष्ट्र पोलीस संतोषजी कदम साहेब यांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. साहेब आपल्यास विनंती आपण व्यासपीठावर यावं. सलामीची जोडी मैदानाच्या आत इंटर झाली आहे. रोहनजी शेळके आपण जर लगातार 3 षटकार आणि 3 चौकार मारले तर कुणालजी बसवंत यांच्या वतीनं रोख 2000 रुपयाचं कॅश प्राइज मिळणार आहे. थँक्यू. रोहनजी शेळके स्ट्राईक एंडवरती आपण गणेश डिंगोरेला पाहतोय. तर नॉन स्ट्राईक एंडवरती रोहन शेळके संघाचा कर्णधार. संतोष महत्वाचा सामना आहे. धावा कमी बनवायच्या आहे. 24 चेंडूमध्ये 26चं समीकरण आहे. तरी देखील यावेळेस मात्र जोखीम घेऊ इच्छित नाहीये. स्वतः आलाय. पहिला चेंडू फुल ऑफ लेनचा चेंडू होता. केवळ त्याला दिशा दिली गेली आहे. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला पार. ठोकलाय चौकार. महाराष्ट्र पोलीस माननीय सुरेशजी शिंदे साहेब आपण देखील या ठिकाणी आलात. आपलं देखील आयोजन कमिटीच्या वतीनं हार्दिक स्वागत. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा स्क्वेअर लेग डीपला. तोच दहशत तोच दरारा. चेंडू मात्र सीमा पार. चौकार. थँक्यू विजय. थँक्यू. श्रीराम फाउंडेशन आई गावडे गोटेकर बी. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉलने घेतली आहे बाउंड्रीची बॅट. आलाय गणेश डिंगोरेच्या बॅट मधनं बॅक टू बॅकचा दुसरा तडाखा. चौकार. सत्यमामा डिंगोरे म्हणजे सतीजी डिंगोरे यांच्या वतीनं लगातार 3 षटकारांसाठी 5000 रुपयाचं कॅश प्राइज मिळणार आहे गोटेकर संघासाठी. ओहो यावेळेस झेलची संधी. झेल ड्रॉप. संधी मात्र वारंवार मिळत नसते मित्रांनो. अशी ही संधी मात्र कुठल्या फलंदाजाला तुम्ही मात्र झेल सोडलाय. गणेश डिंगोरे एक जबरदस्त फटकेबाजी करणारा फलंदाज. आणि ज्यावेळेस तुमचं लो स्केरिंग मॅचेस होतात त्यावेळेस तुम्हाला मात्र गोलंदाजीमधनं आणि क्षेत्ररक्षणामधनं एफर्ट देणं गरजेचं असतं. यावेळेस चुकी झाली आहे. चुकीला क्रिकेटमध्ये माफी नाही आहे. थँक्यू. सन्माननीय राजू पटोळे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. साहेब आपलं आगमन चौकाराच्या मदतीनं. डीजे थँक्यू सो मच डीजे. जिल्लोष होतोय रत्नागिरी ते चिपलून आणि रोहन शेळके सांगतोय कर्णधार गणेश डिंगोरेला भावा मार तू उचलून उचलून. मार तू उचलून उचलून.
पुन्हा एकदा फटका ऑन साईडला, खाली क्षेत्र निवडलं गेलंय, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू सीमारेषे पार ठोकलेला चौकार. रोहन शेळके आपण जर 2 षटकार मारले तर गीतेश डोंगरे आणि प्रसाद भंडारी यांच्या वतीने 2000 रुपये. थँक्यू. हलक्या हाताने यावेळेस कट केला चेंडू 38 मध्ये, यावेळेस सिंगल मात्र बनत नाहीये. आता मात्र केवळ 10 धावा वंचित आहे. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी केवळ 10 धाब्यांची गरज. स्वर्गीय शरद भांडे प्रतिष्ठान आपण स्मृती चषक 2026 हे भव्य दिव्य नियोजन पाहत आहे. गुणी प्रेक्षकांची तोबा गर्दी पाहायला मिळते आहे आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटचा आनंद घेत आहेत. मी तर म्हणेल केवळ आनंद घ्या. क्रिकेट हा तुम्हाला आनंद देण्यासाठी आणि निश्चितपणे हे संपूर्ण नियोजन काही जबरदस्त पाहायला मिळतं आहे. अफलातून नियोजन आहे. कौतुक करावं तितकं थोडं. संपूर्ण आयोजन कमिटीचं विशेष कौतुक केलं जाईल. अतुलजी पांडे आणि त्यांचे सहकारी. उचललाय चेंडू, फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर. कप्तान कर्णधार रोहन शेळकेच्या बॅटमधनं आघात 6 धावा. अतुल भांडे कुठे असाल तर संपर्क साधा. अतुलजी भांडे. यावेळेस लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू. अभिसावंत सर सांगतायत इट्स अ व्हाईट बॉल. पंच काय जबरदस्त कामगिरी करतायत. अजितजी पुत्रन सर, हेमंतजी तावडे सर, अभि सावंत सर आणि राकेशजी अरज हे पंच लाभलेत आजच्या दिवसामध्ये स्पर्धेमध्ये. रोहन शेळकेसाठी परभणी येते यशजी वेकंडे यांच्या माध्यमातून रॉयल स्पोर्ट्सचे सर्व या ठिकाणी सूचना आहे आयोजन कमिटीची. फायनलचा सामना जेव्हा चालू होईल त्याच्या आधी दोन्ही संघांनी लाईनअप मान्यवरांच्या शुभ आगमनाने विकेटजवळ करणार आहोत. थोडंसं फायरवर्क होईल, त्यानंतर नाणेफेकी होईल आणि फायनलचा थरार आपण पाहणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे एक गाव एक संघाला 2 आयकॉन मिळणार आहेत आणि ते 2 आयकॉन आपण या ठिकाणी थोड्याच वेळात जाहीर करायचे आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. तर रोहन शेळकेसाठी परभणी आली आहे एच जी वेकंडे यांच्या माध्यमातून. जर त्याला स्ट्राईक मिळाली आणि त्याच्या बॅटमधनं जर विजयी षटकार आला रोहन शेळकेच्या बॅटमधनं, तर यश वेकंडे रॉयल स्पोर्ट्सचे सर्व यांच्या माध्यमातून तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. गणेश डिंगोरेसाठी देखील ऑफर लागू असणार आहे. कोशिश क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, 1 धाव मिळेल. रोहन शेळके ऑन स्ट्राईक नाही. ओव्हर समाप्त झाली आहे, ओव्हर फिनिश झाली आहे. आणि प्रेक्षकांना विनंती असेल की निश्चित आनंद जल्लोष करा, परंतु मैदानाच्या बाहेर फटाके वाजवा, मैदानामध्ये नकोत. आपले गुणी प्रेक्षक आहेत, निश्चितपणे ऐकतील आणि अशा देखील बाळगतो की आपण फटाके वाजवा, जल्लोष साजरा करा, परंतु मैदानाच्या बाहेर कृपया. दोन्हीने षटकार ठोकला तरी देखील 5000. यश वेकंडे. ओहो, यावेळेस 1 धाव घेतली गेली आहे आणि या एका धावेनं अर्थातच टीम गोटेकर संघ विजयी होतोय. मॅच फिनिश झाली आहे, विन झालेत. एकाच धावेची गरज होती. चला फायनल बिग फाईट महामुकाबला श्रीराम फाउंडेशन आई गावठे गोटेकर बी विपक्ष मुरबाड 11. मनीष लाडे आपण यायचं आहे. जयेश नारिग्रा यांच्या वतीनं 500 रुपये. थँक्यू. बाकी प्रेक्षक सीमारेषेच्या बाहेर राहतील. बाकी प्रेक्षक थँक्यू सो गोटेकर मच. संघाच्या पाठीराखी विनंती असेल आपल्याला फायनल खेळवायची याची नोंद घ्या. थँक्यू सो